ज्या शेवगा शेतकरी बांधवाची लागवड जानेवारी फेब्रुवारीची असेल, जवळपास आत्ता 70 ते 80 दिवस पूर्ण होत आलेले आहेत, त्यांनी सुद्धा असा खालचा पाला काढून घेणे, हे अशा पद्धतीने हे पाला काढून घेतल्यामुळे हे परिपक्व व्हायला याला आणि इथूनच अशा शूट्स निघतात, फांद्या निघायला हे अशा पद्धतीनं मिळतात, वाव मिळतो आणि अशा प्रकारचंच चांगल्या प्रकारचं डिऱ्यासुद्धा पडतात. आणि शेंडा छाटणीला सुद्धा खूप महत्त्व आहे. शेंडा छाटणीसुद्धा कमरेला गुडघ्याला करणे आवश्यकच आहे. हे आपण कमरेला आल्यावर आपली इथं छाटणी घेतली होती. छाटणी घेतल्याच्यानंतर इथून हा लगेच डिऱ्या टाकणं चालू झालेलं आहे याला, हे अशा पद्धतीचं राहायला पाहिजे. क्वालिटीसुद्धा अशी राहायला पाहिजे. क्लोरोफिल पानामध्ये भरपूर असल्यामुळे या प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया उत्तमरित्या होते, त्यामुळे झाड निरोगी सुदृढ राहते, हे अशा पद्धतीचं.